उत्कृष्ट सादरीकरण या ठिकाणी आमचे किरण शिद्रुक बुवा यांनी या ठिकाणी केलेले आहे। बरंच काय काय बोलले होत, सगळ्याचा हिशोब करणार नंतर गजर चालू करणार। काय काय चांगल्या गोष्टी पण बुवाने सांगितलेले होत। कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगाची, कधी खरोखर उत्कृष्ट सादरीकरण सुद्रिक बुवाने केलेलं आहे। पण कसं आहे बुवा, प्रत्येक गोष्टी एक मर्यादा असता, एक वेळ असता। स्वीट अँड शॉर्ट, खरोखर भजन चांगलं केलात पण थोडं वेळ मग असं वाटतं जास्त झालो, कारण मंडळाचा आजची बारी जास्त 10:30 ते 11, आता वाजले किती 10, बरोबर ना। गजर गावलो न गावलो, या ठिकाणी बक्षीस आलेले सन्माननीय प्रवीण भुवड दापोली आंबवली खुर्द आमच्या कंपनीमध्ये आहेत, त्यांच्याकडून 251 रुपये स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय नितेश धुळबो यांच्याकडून हे 201 रुपये स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे नादब्रह्म संगीत क्लासेस संतनगर भजन आणि तबला दिनांक शुक्रवार 21/3/2025 रोजी या ठिकाणी भजन आणि तबल्याचा क्लास ओपन होतोय। या क्लासचे परीक्षक आहे, प्रशिक्षक आहे सन्माननीय सुप्रसिद्ध भजनी बुवा सुंदर मेस्त्री बुवा। या ठिकाणी जर कोणी इच्छुक असाल, असं नाही माझ्याकडे शिकतात म्हणून तिकडे पण जाऊ शकतात। एक चांगलं क्लासिकल भजन, आपला मेलोडी भजन, क्लासिकल भजन ज्यांच्या शिकायची इच्छा आहे ना त्याने खरोखर जावा। सुंदर मेस्त्री, खरोखर नावाप्रमाणे सुंदर मेस्त्री यांचा या ठिकाणी क्लास या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यांच्याकडून विशाल कसालकर यांच्याकडून हे 101 रुपये स्वीकारतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। खरोखर बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती बुवा खूप चांगलं बोलले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न अर्थातच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एवढंच बोले की ज्यांनी देवाला पाहिलं, ज्यांनी देवाला पाहिलं ते संत झाले, ज्यांनी देवाला पाहिलं ते संत झाले, आणि ज्यांनी बाळासाहेबांना पाहिलं ते भाग्यवंत झाले, ते भाग्यवंत झाले, ते भाग्यवंत झाले। या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहे आणि त्या
महिला वर्गामध्ये माझी बायको पण आहे. या जगाला आकार देण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर या महिला वर्गामध्ये आहे. बरोबर ना? आज बघा महिला वर्ग डबल बारी म्हटलो की जास्त येत नाही. त्यांचा विश्व या टीव्ही पुरता मर्यादित असतात. संध्याकाळी 7 ते रात्री 10:30 त्या टीव्ही मध्ये कोणाचा कोणाबरोबर आणि कोणाचा कोणाबरोबर ह्याच्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतात. तुमच्या भजनात काय लफडी घालतं त्यांच्याशी त्यांना लेणं देणं नसतं. परंतु कसं आहे बघा, आपल्या घराचं घरपण, आपल्या घरामध्ये जर स्त्री असेल तर घराला घरपण येतं. बरोबर ना? घरामध्ये जर स्त्री असेल तर घराला घरपण येतं. त्याप्रमाणे जर कार्यक्रमामध्ये स्त्रियांची उपस्थिती असेल तर त्या कार्यक्रमाची शोभा वाढत असते. एकदा जोरदार टाळ्या या महिला वर्गासाठी. बुवा छत्रपती शिवाजी महाराजांवरती भरपूर बोलले. माझा गजर पण छत्रपती शिवाजी महाराजांवरतीच आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला सगळं माहित आहे. परंतु धर्मवीर संभाजी महाराज बघा आता आपल्याला कळू लागले की छत्रपती संभाजी महाराज कोण होते. नुकताच बघा छावा हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे. प्रत्येक मराठी माणसाने नव्हे तर बुवा मगाशी सांगत होते परप्रांतीय, प्रत्येक परप्रांतीयाने पण बघावा असा हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेला आहे. बघा डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्ताचा अभिषेक करून आपल्या या महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. बघा संभाजी महाराज ज्यावेळी लहान होते त्यावेळी औरंगजेबाला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ते आग्र्याला गेले आणि तिकडे गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि गंमत करावी म्हणून दिलेर खान संभाजी महाराजांना म्हणतोय कि संभाजी राजे आप तो इतने छोटे हो और ये हाथी इतना बड़ा, आप इस हाथी को महाराष्ट्र कैसे लेके जाओगे. एवढासा तो संभाजी त्या दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय अरे ये तो जानवर है. काय सांगतोय? अरे ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर लेके जाएंगे. एवढासा तो संभाजी राजा, त्याला माहित होतं हे किल्ले आता आपण दिले, पुन्हा महाराष्ट्रात गेल्यानंतर पुन्हा घेऊ की. बघा दिलेर खानाच्या या प्रश्नाला उत्तर देताना संभाजी महाराजांनी शब्दामध्ये शब्दाचीच नाही तर आपल्या डोळ्यामधून पराक्रमाची जाणीव करून दिली. संभाजी महाराजांचे हे शब्द औरंगजेबाला सहन होणारे नव्हते. तो संभाजी राजांना म्हणतोय कि राजे शहजादे आप तो इतने छोटे हो, बड़े राजाओं की बातें समझना आपके बस की बात नहीं. काय सांगतोय औरंगजेब कि शहजादे आप तो इतने छोटे हो, बड़े राजाओं की बातें समझना आपके बस की बात नहीं. यावर बघा संभाजी राजे न डगमगता त्या औरंगजेबाला उत्तर देत आहेत की बादशाह सलामत, हिंदवी स्वराज्याच्या मातीशी नाळ जोडलेल्या मावळ्यांना मोठं होण्यासाठी वाढत्या वयाची गरज नसते. की हिंदवी स्वराज्या मातीशी जोडलेल्या मावळ्यांना मोठं होण्यासाठी वाढत्या वयाची गरज नसते. आम्ही लहान वयातच मोठे होतो, तेही पराक्रमाने मोठे होतो. आज बघा आपली मुलं असं बोलू शकतात का? आज आपली मुलं बघा तंत्रज्ञानाने पुढे आहेत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आज आपली मुलं वाढतायत. आज बघा
आपल्या मुलांना या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, आपले संभाजी महाराज कोण होते, हा इतिहासही माहीत असणं ही काळाची गरज आहे. आणि तो सांगणं, आजच्या पिढीला सांगणं ही काळाची गरज आहे. बघा या ठिकाणी संभाजी महाराज माझे परम मित्र मला सांगत होते की बुवा स्वप्नील गोसावी आज आपल्या विरारमध्ये राहतात. शंभूराजे म्हणायचे मरण आलं तरी 72, मरण आलं तरी 72, पण धर्म आणि स्वाभिमान हा जिवंत राहिला पाहिजे. तुमच्या पराक्रमाची ऐकुणी शौर्य गाथा तुमच्या पराक्रमाची काळी दत्तक होई किती सोसले आमच्यासाठी ऐकुणी शौर्य गाथा तुमच्या पराक्रमाची काळी दत्तक होई किती सोसले जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा फाटणारा एकच ते म्हणजे आपले धाकले धनी शंभूराजे शंभूराजे शंभूराजे. ऐकुणी शौर्य गाथा तुमच्या पराक्रमाची होई किती सोसले शृंगार होता संस्काराचा, शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. ओ शत्रुहीन तमस्तक होई जिथे असा पुत्र होता माझ्या शिवबाचा, असा पुत्र होता माझ्या शिवबाचा.
प्रत्येक गोष्टी तो त्यांनी सांगितलं की बुवा बारी पेटवा, प्रत्येक गोष्टी तो एक वेळ असतात, बरोबर ना. या ठिकाणी सन्माननीय साहिल नागटे आणि हर्षल नागटे यांच्याकडून सन्माननीय प्रकाश गावडे बुवा यांच्याकडून यांसाठी 200 रुपये आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सांगितलेला की बारी पेटवा, परंतु प्रत्येक बारीचा एक स्टेज असतं, स्तर असतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ह्या ठिकाणी जर आम्ही दोघे जर भांडत जर राहिला तर योग्य नाही असं माका वाटतं. कारण एकमेकाची फक्त साला काढली, एकमेकाकडे नको नको तर बोलला म्हणजे बारी होता, या मताचं मी नाही. चांगला बोलून एकमेकाक न बोलता सुद्धा चांगल्या प्रकारे बारी होऊ शकता, या मताचं मी असं आहे, बरोबर ना. आज कसा झाला माहिती आहे, खाली भजनासाठी नियम लागले होते. भजनासाठी आतापर्यंत नियम ही गोष्ट अशी होती ना, क्रिकेटसाठी नियम होत, कबड्डीसाठी नियम होत, खो खोसाठी नियम होत, पण भजनासाठी नियम नाही होते. पण आमच्याच लोकांमुळे, आम्ही केलेल्याच वाईट कृत्यामुळे आज भजनासाठी पण नियम गेलेले होते, बरोबर ना. एक तो काळ होतो आपल्या पंचरत्नांचा तो काळ होतो, त्यांना तेवढा सन्मान होतो. आज अरे बुवा काय नाही काय बोलतात रे, म्हणजे खरोखर बघा, पहिलो काळ होतो अहो बुवा बोलायचो काळ होतो. आज अरे बुवा, हळूहळू रे पण म्हणतले. ही परिस्थिती कोणामुळे येईल या आपल्यामुळे येईल, बरोबर ना. आणि खरोखर बघा, ज्याने कोणी या भजनासाठी हे नियम लावलेत ना, ही काळाची गरज होती, बरोबर ना. ज्यांनी नियम लावले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे. कारण हे जर भजनासाठी नियम जर लागले तर खरोखर उद्या सकाळी भजनासाठी चांगले दिवस येणार आहेत. हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब.
या ठिकाणी गजर घेतोय आणि गजराच्या मार्फत काहीतरी नक्की चांगलं देण्याचा प्रयत्न करणे. जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मगाशी बुवा पण बोलले की आपण 2 वेळा साजरी करतो. एक म्हणजे बघा तारखेनुसार आणि दुसरी म्हणजे तिथीनुसार. आज याबाबत बघा बऱ्याच जणांचे मतभेद आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 2 वेळा का, बरोबर ना. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माका वाटता वर्षाचे 365 दिवस होऊ होई. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार तेवढे आपल्यावरती असत. अहो छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे. मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे. आजही बघा आपल्या दारासमोरील पवित्र अशी तुळस, पवित्र अशी तुळस म्हणून म्हणतोय बघा. सोनियाची पहाट होती, सोनियाची पहाट होती, फेब्रुवारी 19. सोनियाची पहाट होती, फेब्रुवारी 19. ऐतिहासिक साल होत, ऐतिहासिक साल होत, सन 1630. ज्या वेळी आपल्या धर्माला ग्लानी येते, ज्या वेळी आपल्या धर्माला ग्लानी येते, त्यावेळी परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये अवतार घेऊन आपल्या या हिंदू धर्माचा उद्धार करत असतो. आणि ज्यावेळी बघा मुघलांचे अत्याचार वाढले त्यावेळी आई भवानीच्या कृपेने माता जिजाऊच्या पोटी शिवशंभूंच्या रूपामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. आणि या हिंदू धर्माचा, या भागवत धर्माचा भगवा अटकेपार निघून पोचवला म्हणून म्हणतोय बघा. सोनियाची पहाट होती, फेब्रुवारी 19. ऐतिहासिक साल होत, सन 1630. फाल्गुन वद्य तृतीया शाखी 1551. हिंदुत्वाचा
नुसता झेंडा किंवा निशाणी नाहीये बघा. ओ भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती, शिवछत्रपती, शिवछत्रपती. हिंदुत्वाचा 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 भगवा झेंडा फडकू लागला माझा देव जन्मलाय रा. स्वराज्याची शपथ घेतली शिवाईच्या मंदिरात. 80, 85, 90 स्पीड. कारण माका तुमची काळजी आहे. कारण मग 10 वाजता पोलीस येऊन गेले बरोबर ना. थोडे तरी 5 मिनिटात तरी तुमका भेटा पाया. काय म्हणतात स्वराज्याची शपथ घेतली शिवाईच्या मंदिरात. तलवारीच्या मुठीस भिडला मर्द मराठांचा हात. बघा अगदी कोवळ्या वयामध्ये शिवाजी महाराजांनी तोरणागड सर केला. कारण तशी शिकवण तसे विचार जिजामातीने शिवाजी महाराजांनी दिले. आणि म्हणूनच बघा आपल्या आईच्या स्वप्नात तर स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज उभे करू शकले. जिजामातीने लहानपणी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार दिली. आणि आज बघा आज आपण आपल्या लाडामध्ये वाढलेल्या मुलांच्या हातामध्ये काय देतो तर मोबाईल काढून देतो बरोबर ना. पूर्वीच्या काळामध्ये मूल जर रडाक लागला एखादा छोटा मूल आई प्रेमान जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्या घेतल्या तर मूल रडायचा बंद व्हायचा बरोबर ना. पण आजकाल काय फॅशन इली मूल रडाक लागला आई प्रेमान जवळ घेता आणि हातात मोबाईल काढून देता. आणि आजची मुलं पण एवढी चॅप्टर होत मोबाईल वरती ज्या छोट्या भीमला बघितल्यानी की लगेच रडायची बंद होतात बघा. आज बघा मोबाईल आज आपण म्हणतो दारू घ्या व्यसना, सिगरेट घ्या व्यसना. परंतु आज बघा सगळ्यात महाभयंकर व्यसन कुठला असतात तर ह्यो मोबाईल हा. मोबाईल हा विज्ञान युगाचा बघा सर्वात मोठा शोध आहे. एका जागेवरती बसून या ठिकाणी सन्माननीय सुप्रसिद्ध भजनी बुवा साहिल नागटे आणि हर्षल नागटे यांच्याकडून या गजरासाठी 200 रुपयाला स्वीकारतोय. धन्यवाद. बघा एका जागेवरती बसून जगापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य या मोबाईल मध्ये आहे. पण आजच्या घडीला मोबाईल हे व्यसन बनत चाललेले आहे बघा. असो स्वराज्याची शपथ घेतली शिवाईच्या मंदिरात. तलवारीच्या मुठीस भिडला मर्द मराठांचा हात. तानाजी संताजी धनाजी बाजीची होती साथ. तानाजी मालुसरे बाजी प्रभू संताजी धनाजी
शिवाकाशीद अशा बघा असंख्य शूरवीरांच्या रक्ताने आपल्या या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे। बघा ज्यावेळी अफझल खानाचा वध झाला, अफझल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी पन्हाळगडाला वेढा दिलेला आहे। परंतु बघा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते। सगळीच युद्ध बघा तलवारीच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी हासिल नाही केली, कधी कधी बुद्धीचा वापर जास्त केलेलो अगदी बघा शक्तीपेक्षा बघा युक्ती महत्वाची असते। शिवाजी महाराजांनी शिवाकाशीद यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, शिवा माझं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोय। तो सिद्धी सांगतोय होय महाराज। आणि काय झालं बघा, दोन दिशेला दोन पालख्या निघाल्या। एका पालखीमध्ये शिवाकाशीद बसला आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराज बसले। त्यामध्ये शिवाकाशीच्या पालखीला मोगलांनी घेरलं आणि त्याला सिद्धी समोर नेऊन बसवलं। आणि तेवढ्यात बघा बातमी आली की महाराज शिवाजी भाकया आणि कडाला सिद्धी आणि हातातली तलवार काढून त्याने शिवाकाशीच्या मानेवरती ठेवली आणि म्हणतोय, सच बता कौन है तू, नहीं तो फोकट में मारा जाएगा। परंतु त्याही अवस्थेत बघा, त्याही अवस्थेत शिवाकाशीद त्या सिद्धीच्या डोळ्यात डोळे घालून सांगतोय, अरे जन्माला जरी शिवाकाशीद म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय। हे भाग्य काय कमी आहे का? बघा मरण डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा त्या मरणाला हसत समोर जाणाऱ्या मावळ्यांच्या जात आहे आपली आणि या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे भाग्य आपलं म्हणून म्हणतोय बघा। तानाजी संताजी धनाजी बाजीची होती साथ, अफझल खान औरंगजेबाच्या दरबारामध्ये पैजेचा उडा उचलला आणि तो जावळीच्या खोऱ्यामध्ये आला आणि म्हणतोय, हा जंगल का चुहा शिवा माझं काय वाकडं करणार। परंतु बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जंगलामधलं वाघ काय असतात, जंगलामधलं शेर काय असतात आणि त्याची दहशत काय असतात ती दाखवून दिली। बोकड सोलतात ना, बोकड तसं सोडलो म्हणून म्हणतोय बघा, वाघन कानी करुणी मारा उभा फाडला खानाला, शाईस्त्याची बोटे छाटली, शाईस्त्याची बोटे छाटली, कळले नाही कुणाला। बघा जगामधलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक, जगामधलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। घरामध्ये घुसून मारणं काय असतं, घरामध्ये घुसून मारणं काय असतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला दाखवून दिलं म्हणून म्हणतोय बघा। शाहिस्त्याची
बोटे छाटे कळलं नाही कुणाला प्राणपणाला लावून लढला शूरवीर शिवबा माझा विश्वामध्ये होणी नाही छत्रपती दुसरा राजा मुजरा करण्या चरणावरती श्रीधर झुकलाय रा माझ्या राजाच्या जयंतीचा उत्सव सजलाय जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय राम राम